महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 4थी व 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा भर उन्हात घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाची लाहीलाही झाली. 43 अंशावर पारा चढला असताना बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना टीन पत्र्यांच्या खोलीत बसविण्याचा प्रताप करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या जीवाची काहिली होऊ लागल्याने संतप्त पालकांनी शाळा प्रशासनासह शिक्षण विभागाला धारेवर धरले. काल रविवारी बुलढाणा जिल्ह्यामध्ये इयत्ता 4थी आणि 7वीच्या परीक्षेची वेळ सकाळी 11 ते 12:30 आणि दुपारी 12:30 ते 2:30 अशा 2 सत्रामध्ये होती. यामध्ये पहिला व दुसरा पेपर घेण्यात आला. काल जिल्ह्यात तापमान सर्वाधिक होते. सर्वत्र उष्णतेची लाट होती. घाटावरील भागासह बुलढाणा शहरात 43.5 अंश सेल्सिअस तापमान होते. घाटाखालील भागात तर तापमानाचा पारा घाटावरील भागापेक्षा 2 ते 3 अंशाने वाढलेला असतो. त्यामुळे या भागात दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होतात. घरात किंवा झाडाच्या सावलीतही उन्हाच्या झळा बसतात. मलकापूर येथील गोविंद विष्णू महाजन विद्यालयात शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात आली. वाढत्या तापमानाने दुसऱ्या माळ्यावरील टीन पत्र्यांच्या खोलीत विद्यार्थ्यांना बसविण्यात आली. वरून उन्हाचा मारा, झळा, पंख्यांमधून लागणारी गरम हवा यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाची काहिली झाली. यामुळे पालकांनी व्यवस्थापनाविरोधात प्रचंड रोष व्यक्त केला. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील नव्हती, असा आरोप पालकांनी केला आहे. एवढा ते 43 डिग्री तापमानामध्ये टिनाच्या खोल्यांमध्ये 4थ्या वर्गाच्या मुलांना बसवलं. कोणती परीक्षा होती? स्कॉलरशिपची परीक्षा. बरं, किती मुलं होते याच्यामध्ये? अंदाजा काही माहीत आहे? नाही, अंदाज तसा नाही माहिती. तुमचा मुलगा होता का याच्यामध्ये? मुलगी आहे माझा. तुमची मुलगी आहे. शिक्षणाधिकारी फाडके साहेबांनाही बोललो. काय म्हणले ते बोलले एका वर्गात 3 पंखे लावलेले आहे. म्हटलं साहेब 3 नाही 4ही पंखे असले तरी टिनाची हवा शेवटी गरमच येणार आहे. तुम्ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली मान्य आहे, पण मुलं पेपर देतील की पाणी पितील? मेरी गुड़िया है छोटी सी, तो वो टीचर क्या बोल रहे हैं आपकी बच्ची नीचे है, तो मैं बोली मेरा बच्चा भी ऊपर ही है. अगर मेरी बच्ची नीचे भी रहे तो बाकी बच्चे भी तो ऊपर है ना. वो भी तो हमारे बच्चों के जैसे ही है. कल को कुछ होगा तो वो जिम्मेदारी लेने के लिए तैयार नहीं. टीन के पर एक तो टीन की है, मेरे को मालूम नहीं था. एक तो टीन के है, टीन के मतलब कुछ भी हो सकता है. धूप का लगता है, गर्म है 43-44. उनको समझना चाहिए ना, अच्छी व्यवस्था है. रूमची हाईटही जास्त नाही आहे.